नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे आग्रा किल्ल्यासमोर भगव्या वेशातील मावळे, शौर्य दिन वरील भाषण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेचा उल्लेख. असे मत श्री दिलीपदादा जगताप, अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोषजी नानावटे व प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील उपस्थित होते. इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आग्रा किल्ल्यासमोर शौर्यदिन साजरा. औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेल्या शिवरायांच्या चातुर्याला वंदन. आग्रा जगाच्या इतिहासात अभिमानाने नोंदवावी अशी घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा किल्ल्यातून झालेली सुटका. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ अखिल भारतीय मराठा समाजच्या वतीने आग्रा किल्ल्यासमोर शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले, आजचा दिवस जगातल्या इतिहासामधला चातुर्याचा दिवस आहे. अर्ध्या जगाचा बादशहा औरंगजेबाच्या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराज शिताफीने सुटून महाराष्ट्रात आले. हा दिवस महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण हिंदू समाजासाठी शौर्यदिन आहे. ते पुढे म्हणाले, महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य केले. त्याच प्रेरणेने आज आम्ही येथे शौर्यदिन साजरा करीत आहोत. यानंतर हा दिवस यापेक्षाही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. भगवामय वातावरण. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मावळे पांढरा कुर्ता, भगवी टोपी आणि भगवे उपरणे या ऐतिहासिक वेशात दिसले. पार्श्वभूमीवर आग्रा किल्ल्याचे बुरुज आणि हात भगवे झेंडे असल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. छत्रपतींच्या शौर्य, चातुर्य आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याला वंदन करण्यासाठी हा दिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 1. औरंगजेबाच्या कैदेतून सुटका हा आहे शौर्यदिन. आग्रा किल्ल्यासमोर शिवरायांना मानाचा मुजरा. 2. आग्र्यात घुमला जयघोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याचा शौर्यदिन साजरा. 3. इतिहास घडला याच ठिकाणी, आग्रा किल्ल्यासमोर मराठा मावळ्यांचा संकल्प. हर 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 महादेव. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या ठिकाणचे माननीय उपाध्यक्ष संतोषजी नानावटे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय संभाजीराजे दहातोंडे राष्ट्रीय सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व मराठा महासंघाचे पदाधिकारी आज आग्र्याहून सुटका झालेला 360 वर्ष पूर्ण झाले हा सुवर्णक्षण साजरा करण्याची आग्रामध्ये लाल किल्ल्यासमोर आलेला आपण हे पाहू शकता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते जो अश्वारूढ पुतळा उभा केला. या ठिकाणी आज पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी बालबावळा मास्टर संघ गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जाग अष्टप्रधान वेश या लंकार आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आजचा दिवस हा जगातल्या इतिहासामधला चातुर्याचा दिवस आहे. या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली. अर्थात इतिहासामध्ये याचे अनेक दाखले देतात वेगवेगळे इतिहासकार. कोणी म्हणतं पेठाऱ्यातून गेले, कोणी म्हणतं वेश बदलून गेले, कोणी म्हणतं एका कुंभाराच्या दिव्याच्या उजेडातून गेले. असे विविध पैलू इतिहासकारांनी गेलेले आहेत आणि सांगितलेले आहेत. परंतु हा दिवस जगाच्या इतिहासात आणि सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे की अर्ध्या जगाचा बादशाह त्याच्या नजरकैदेत असलेले त्याच्या हातावर तुरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज ज्या किताबीने महाराष्ट्रात पोचले त्याला इतिहासात तोड नाही. लेखकांची, इतिहासकारांची लेखणी देखील कमी पडावी. बहादूर चातुर्य याला म्हणता येईल इतिहासातलं सगळ्यात. ते तो आजचा दिवस आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाने आजचा हा दिवस सोन्याचा दिवस म्हणून आम्ही यावर्षी आम्ही समर्पित केले. तसं आग्रा जिल्हा वगैरे म्हणून आम्ही अनेक वेळ केले. या दिवसाचं औचित्य आम्ही मराठा महासंघाने यावर्षी आणि भविष्यामध्ये संघटना आहे ते वगैरे असे कार्यकर्ते आपले चालू ठेवतील. या संघटनेला
त्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आजच्या दिवशी सगळे आम्ही मुंबईतून महाराष्ट्रातून विविध प्रकारचे सेलिब्रिटी आले. त्यांचं मी स्वागत करतो. तुम्ही देखील आमची नवीन घेऊया. आपल्या माध्यमातून अग्रहण सुद्धा 360 वर्षात पूर्ण झालेले आहेत. म्हणजे मराठा महासागाला 125 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने छत्रपतीचा जागर हा मराठा महासंघाने 1 वर्ष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हा कार्यक्रम चालू राहणार आहे. आपण शेतकरी आणि वारकरी संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन पद्धतीने महाराष्ट्राचे पावन मी आज छत्रपतीचा वारसा घेऊन आम्ही राज्यभर काम करणार आहोत. वारकरी तो शेतकरी, शेतकरी तो वारकरी अशा अनुषंगाने आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे. आणि हे अभियान आता महाराष्ट्रामध्ये अनेक जातीचं राजकारण सुरू झालेलं आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 18 पगड जाती बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य केलं. आणि हा सुवर्ण अक्षराने आज 360वा दिवस हा सुवर्ण अक्षराने देण्याचा दिवस आहे. म्हणून आम्ही भारतीय मराठा महासंघाच्या राज्याच्या वतीने आज याला शुभारंभ करतोय. हे छत्रपती जागर राज्यामध्ये 1 वर्ष जाईल आणि पुढल्या वर्षी तिथे एक मोठा भव्य कार्यक्रम साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण हिंदू समाजासाठी हा शौर्य दिन आहे. कारण त्यावेळेच्या मोगलांच्या सत्तेला आणि औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन ज्या पद्धतीने शिताफीने छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या नजरकैदेतून सुटका करून घेतली त्यांनी. हा दिवस हा एक शौर्य दिन आहे. आणि या शौर्य दिनाचं औचित्य साधून आज आम्ही मुंबई महाराष्ट्रातून अखिल भारतीय मराठा समाजाचे सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. हा शौर्य दिन या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि मला वाटतं ही सुरुवात आहे. यानंतर हा दिवस यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाईल.